की बीजेपी गव्हर्नमेंटने कधीही आदिवासींना न्याय देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही। त्यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका आदिवासी विरोधी अशा प्रकारची भूमिका संपूर्ण देशामध्ये आपण सर्व स्तरावर पाहतोय। कारण आदिवासी हा पहिला नागरिक या देशामधला जो हक्क असलेला जो नागरिक आहे तो आदिवासी आहे। परंतु त्यांना आदिवासी म्हणण्याच्या ऐवजी वनवासी हा शब्द त्यांनी सुरुवातीपासून वापरलेला आहे। आणि RSS ने सुद्धा सातत्याने जे सेल त्यांचं आहे RSS त्यामध्ये सुद्धा वनवासी विभाग असा त्यांनी काढलेला आहे। याचा अर्थ की जे हक्क आहेत आदिवासींचे ते नाकारण्याचा प्रथम पासूनच बीजेपीने प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये गोव्यासारख्या ठिकाणी आदिवासींची सारखी मागणी असताना की आदिवासींना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे त्याकरता त्यांनी आदिवासींचा उपयोग करून घेतला। आदिवासींनी जे शहादत त्यांनी आंदोलन केलं त्यामध्ये झाले, परंतु 10 वर्षामध्ये कधी आदिवासींची रिझर्वेशनची राजकीय रिझर्वेशन त्यांना आठवण सुद्धा झाली नाही। आणि त्यावेळेला सत्ता मात्र आदिवासींकडनं त्यांच्याकडे मिळाली आणि सत्तेचा वापर आपल्या पक्षाकरता त्यांनी केला, आपल्या लोकांकरता केला, परंतु आदिवासींकरता त्यांनी केलेला नाही। आणि हे मुख्य मागणी आहे, त्याची जाणीव आम्हा सर्वांना आहे की आदिवासींना गोव्यामध्ये राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे। ज्यावेळेला पहिल्यांदा उपोषणाला आदिवासींचे नेते बसले त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना त्याच वेळा आम्ही सांगितलं की काँग्रेस गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सेंट्रल मध्ये आल्यानंतर आदिवासींना राजकीय आरक्षण दिले जाईल। आणि त्याच मताशी आज सुद्धा आम्ही सर्व सहमत आहोत की आदिवासींना राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे। आणि काँग्रेस पक्षाची आदिवासींच्या संदर्भामधली भूमिका SC असो, ST असो, OBC असो या संदर्भामध्ये राहुलजी गांधी यांची भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे की आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे, मागासवर्गीयांना OBCंना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची काँग्रेसची आणि राहुल गांधींची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही काल जी बैठक झाली आदिवासी नेत्यांसोबत बैठक झाली आणि त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की आम्ही काँग्रेस पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी आदिवासींचं रिझर्वेशन सगळ्यात पहिले प्राधान्याने गोव्यामध्ये दिले जाईल अशा प्रकारे स्पष्टपणे भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे। इतकंच नाही तर राहुलजी सातत्याने सांगतायत की आदिवासी SC असेल, OBC असेल राज्यकर्ते झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका राहुलजींनी काँग्रेस पक्षाने वारंवार देशापुढे मांडलेली आहे। आणि गोव्यामध्ये आपल्यालाही माहित आहे, मला नाही माहित, परंतु आदिवासींचा कधी मुख्यमंत्री झालाय का गोव्यामध्ये? मला नाही वाटत की आदिवासींचा मुख्यमंत्री गोव्यामध्ये झाला असेल। परंतु काँग्रेसची भूमिका आहे की आदिवासींना सुद्धा गोव्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो यापर्यंत सुद्धा काँग्रेस आपली भूमिका त्या ठिकाणी ठेवू शकतं याची जाणीव आदिवासी बांधवांना आहेत, SCंना आहेत, OBCंना आहेत। मग या संदर्भामध्ये सुद्धा आदिवासींचाही मुख्यमंत्री या ठिकाणी गोव्यामध्ये होऊ शकतो अशा प्रकारे आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाची गोव्यामध्येही भूमिका आहे आणि देशामध्ये अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाची अशी भूमिका आहे। ज्या संदर्भामध्ये आपण उल्लेख करतो आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मॅनिफेस्टोमध्ये ज्या उल्लेख करण्यात आलाय ते आपण बारकाईने जर पाहिलं तर याच्यामध्ये जे PCC प्रेसिडेंटने आपल्याला सांगितलंय की 2-3 तरतुदी त्याच्यामध्ये आहेत। ज्या जमिनी जंगलामधल्या जमिनी आदिवासींच्या नावाने करण्याचा जो विषय होता, ज्या सोनियाजी गांधींनी या देशामध्ये ऍक्ट आणण्याचा आणि आदिवासींच्या जमिनी जंगलामध्ये आहेत ते त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका घेतली त्यामध्ये सुद्धा बरीचशी प्रकरणं ही पेंडिंग आहेत, ते सुद्धा आम्ही तशा प्रकारचे निकालात निश्चितपणे काढणार आहोत। आणि त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत
जसं आदिवासींचे जे बजेट असतं दरवर्षीला आपल्या राज्यामध्ये SC ST याचं वेगळं बजेट आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्यावेळेला आमचं संविधान आहे, संविधानाच्या माध्यमातून जो रिझर्वेशन संपूर्ण SC ST ना दिलेलं आहे त्यामध्ये हे रिझर्वेशन जे आर्थिक आहे त्याच्यामधली तरतूद प्रत्येक राज्यांना करावी लागतं. परंतु काँग्रेस गव्हर्नमेंट या ठिकाणी आल्यानंतर जी काही तरतूद होईल ती पुढच्या वर्षीसाठी सुद्धा लॅप्स होणार नाही, तर तीच तरतूद आम्ही पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तेवढी राहिलेली तरतूद परत घेऊन आदिवासींनाच त्या पैशाचा लाभ मिळाला पाहिजे, त्या रकमेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा प्रकारची सुद्धा भूमिका काँग्रेस पक्षाच्या गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी उभ्या करता त्या ठिकाणच्या शासनाच्या वतीनं आम्ही ठेवू. ही सुद्धा शाश्वती मी आमच्या सर्व आदिवासी बांधवांना देतो, कारण आदिवासी असेल, SC असेल, OBC असेल, या संदर्भामधली भूमिका काँग्रेस पक्ष अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे या ठिकाणी आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि मजबूतपणे काँग्रेस या ठिकाणी गोव्यामध्ये सरकार आपण या ठिकाणी झाल्यावर पूर्णपणे आदिवासींना न्याय देईल आणि सेंट्रल मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट स्थापन झाल्यावर जे आदिवासींचं रिझर्वेशन आहे ते पहिला प्रथम त्या ठिकाणी घेतलं जाईल. त्याकरता आम्ही गोव्याच्या सर्व पदाधिकारी सगळेच जण त्या ठिकाणी ही भूमिका सातत्याने मांडून ती आम्ही करून घेऊ, अशा प्रकारची शाश्वती आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना देऊ इच्छितो. ज्यांना आंदोलन झाले त्यांना काँग्रेस पक्ष व डे वनाच्या ST समाजाबरोबर असत. आता येतो एक भावान प्रश्न केलो की ना BJPचे 4 आमदार आसा, तातूंत एक मंत्री हा, एक सभापती हा. सो म्हाका आज BJP को प्रश्न विचारपाक जाय की तुम्ही 2011 लोकांक आश्वासन दिले, मनोहर स्वर्गेस मनोहर पर्रीकरान 2000 आश्वासन दिले 2011 की आमचे सरकार येतकीच आम्ही तुमचे प्रश्न सोडयतले, पॉलिटिकल रेझोल्युशन दितले. ताच्या उपरांत 14 वर्सां जाली BJPचे राज्य सरकार जे असते आज राज्यान आसा. 12 वर्सां जाली. 10 वर्सां जाली डबल इंजिन सरकार हा मरे, वयर मोदी हा आणि सकयल हांगा BJP हा. सो जर तर तुमकां खरेंच जर तांचो प्रश्न सोडोवपाक जर जाय आशिल्लो तर ह्या 10 वर्सांत कित्याक जालें ना? जर तर तुमचे कडेन 4 आमदार जर तर ST समाजाचे आसा, दॅट मीन्स ते 4 आमदार फेल जाल्या, सभापती फेल जाला आणि मंत्री फेल जाल्या. बिकॉज ते जर तर आपलो समाजाचो रायट जर तर प्रोटेक्ट करपाक शकना जाल्यार तांकां थंय रिप्रेझेंट करपाक कसलोच अधिकार ना. दुसरे तुजो जो स्पेसिफिक प्रश्न विचारलो की फाटल्या दिसांनी जेन्ना आमची तिकीट लेट जाल्ली तेन्ना खुबशे संघटना मे बी सिव्हिल सोसायटी आसतली, NGOज आसतले, एक्टिविस्ट आसतले, ST कम्युनिटीचे लोक ज्यांचे आंदोलन चलतले ते असे विविध लोक कित्याक आज प्रत्येक संघटना ही BJPच्या अगेन्स्ट आसा. तेन्ना तांणी एक स्टेटमेंट केल्लो की जर तर काँग्रेस पक्ष जर कॅन्डिडेट लीड दिना जाल्यार आमी आमचो उमेदवार उबे करतात म्हूण सांगिल्लें. पूण जेन्ना आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर जाले दोनूय उत्तर गोंयचे आनी दक्षिण गोंयचे, त्या दिसा पासून ह्यो सगळ्यो संघटना आज इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारा फाटल्यान आसा. आज मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव जे ST बांधव जे तुवें म्हणले 2 गट जाल्या, पण म्हाका तरी खबर ना कितले 2 गटा काय 1 गटा काय कितल्या, पूण आज मिडियाच्या माध्यमांतल्यान आमी आज सगळ्यांक अपील करता आणि आज आमी आमच्या मॅनिफेस्टोंतल्यान जे पॉइंट आसा तेय जाहीर केल्या. आणि म्हाका खात्री आसा कित्याक काल आमचे इन्चार्ज आमचे नॅशनल चेअरमॅन सुद्दां आमी खुबशे लोकांक मेळून आमी काल एक भासाभास केली आणि तांचे एक सजेशन आशिल्लें की जर तर तुम्ही हे प्रश्न जर तर मॅनिफेस्टोन घातल्यात जाल्यार ते मिडियाच्या माध्यमांतल्यान सगळ्या गोंयकारां मेरेन पावले.